हॅलो चेक हॅलो. चला आशिष मोरे आणि विवेक बाईत आपण लगेच यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. या पण महत्वपूर्ण सामन्याकडे वळतो आहोत. एक महत्वपूर्ण इनिंग इथे स्टार्ट होते आणि पहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. अतिशय सुरुवात. जय सर थोडा वेळ घेतो. वन विभागाचे लेखापाल सन्माननीय मालुसुरे यांना मी विनंती करतो साहेब आपण इथे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. वन विभागाचे लेखापाल सन्माननीय मालुसुरे यांना मी विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. आशिष आलेला आहे. आशिषसाठी भरपूर सारे कॅश प्राइज आहे. अमोल डमाळे यांच्याकडून 1000 रुपये, सुरेंद्र मोरे यांच्याकडून 500 रुपये, गीता मोरे सरपंच मॅडम यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. सर्वेश संतोष मोरे यांच्याकडून 500 रुपये, धीरज करिवले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं. तब्बल साधारण 4-1 हजाराचं ही साधारण काहीतरी कॅश आहे. ऐश्वर्य निमरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि हे सगळं कॅश प्राइज अजित कोकरे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आशिषसाठी आहे. जवळजवळ 5.5 ते 6 हजारांचं हे कॅश प्राइज आहे आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन आशिष. वेल प्लेड बट हार्ड लक. आशिष एक छोटेखानी प्रश्न, सामना कुठे गेला असं तुला वाटतो? माझ्या बॉलिंगवरच मॅच गेली मला असं वाटतं, कारण की 3 चक्के खायचे नव्हते. सिद्धूने मला भरोशाने ओव्हर दिलेली, मी 3 चक्के खाल्ले, माझ्या ओव्हरलाच मॅच गेली. बघा माणसाने फक्त नुसतं मोठेपणा मिरवायचा नसतो तर त्याच वेळेला जबाबदारी सुद्धा घ्यायची असते. ही जबाबदारी त्याने घेतली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हार्ड लक आशिष. आणि आमंत्रित करतो आजच्या सामन्यातील सामनावीर ज्याने संपूर्णपणे सामना कशा पद्धतीने फिरवायचा असतो तो दाखवून दिला आणि 80 धावा चेस करताना स्वतः नाबाद 51 धावा बनवल्या, तो विवेक बाईत. वन अँड ओनली विवेक, जो अर्थातच या संपूर्णपणे सामन्याचा हिरो ठरला आणि त्याला या ठिकाणी सामनावीराचं पारितोषिक कॅश प्राइज सुद्धा आहेत. मोरे साहेब यांच्याकडून हेमंतजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अक्षय स्मृती यांच्या वतीने वैभवजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते सुद्धा खास पुण्यावरून हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. ते विवेकला देऊन गौरव केला जातोय. अजित कोकरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज आहे. ते सुद्धा विवेकला देऊन या ठिकाणी त्याचा गौरव केला जातोय आणि मालुसुरे अण्णा यांच्या वतीने हे सामनावीराचं पारितोषिक ही ट्रॉफी देऊन विवेकचा गौरव केला जाणार आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन विवेक. आणि 2 प्रश्न नक्की घेणार आहे जयेश सर. सॉरी मी थोडा वेळ घेतोय या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या सामन्यातील नव्हे तर RTPLचा खरा हिरो विवेक बाईत आजच्या दिवसाचा. विवेक, काय सिच्युएशन होती आणि कुठून सामना फिरवला सगळ्यांनी पाहिला, पण तुझ्या मनात काय होतं? माझ्या मनात एकच होतं की आमच्या 2-3 मॅच झालेल्या, त्याच्यामध्ये माझ्यापर्यंत बॅटिंग आली नाही, पण ह्या मॅचला मला बॅटिंग करायची होती. आणि मेन म्हणजे जिथं 80 रन झाल्या तिथं मी स्वतः माझ्या मनात ठरवलं की आपण ही मॅच काढायची, कारण 80 आकडा हा असेल समोर तर मी बॅटिंग चांगली करतो. म्हणजे याच्या पुढे सगळ्यांनी 80 पेक्षा जास्त रन्स दिले तर तुझी बॅटिंग होईल असं चालू मस्त धरूया का आपण? असं काही नाही आहे, कारण 2-3 वेळा 80 रन चेस करताना चांगली बॅटिंग झाली होती, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स माझ्या मनामध्ये होता. एक लास्ट प्रश्न, 1 बॉल 6 3दा झालंय, काय वाटतं तुला? म्हणजे काय त्याच्यासाठी काही वेगळा माइंडसेट घेऊन येतोस का मैदानावर? असं काय नव्हतं, लास्टच्या बॉलपर्यंत मॅच आणायची नव्हती, पण जिथे स्ट्राईक माझ्याकडे होती मला कॉन्फिडन्स होता मी मारीन, आणि त्यात त्याने व्हाईट टाकला, तिथं अजून कॉन्फिडन्स माझा वाढला. आणि मेन म्हणजे तुम्ही कॉम्पिटिला असल्यावर अजून उत्साह खेळायला येतो, ते सकाळी ठरवूनच मी घरून आलेलो. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. हे अर्थातच एक वाक्य झालं, पण त्याही पेक्षा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विवेकसाठी, कारण मॅच तुम्ही मैदानामध्ये खेळत असतात, आम्ही त्याच्या पडद्याच्या पाठीमागचे कलाकार असतो, आणि त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण समालोचन टीमला तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. वळतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक अर्थातच बुलंद आवाज जयजी भोसले यांच्याकडे. धन्यवाद संदीपजी जगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. केवळ
किंबहुना रायगड जिल्हा मर्यादित नाही तर हा आवाज महाराष्ट्रभर आपण सातत्याने ऐकतोय. संधूजी जगे सर यांचा आवाज आपण ऐकतो आहोत. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघ बॅटिंग करतोय. 8 धावा पहिल्या षटकाच्या अंती आल्यात. माझ्यासोबत तुम्ही आवाज ऐकताय हर्षलजी मुंडे सरांचा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 अल्पेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मॅचचा पहिला बॉल षटकार आला होता, परंतु तदनंतर कुठे ना कुठेतरी कमबॅक केलं गोलंदाजाने आणि तिथून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. निशी कर्णेकर होता षटकाच्या दरम्यान. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने अफलातून एफर्ट्स ऑन अ बाउंड्री लाईन. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न उच्च दर्जाचे बाउंड्री लाईन वरती इथे पाहायला मिळाल्यात. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण हा स्टँडर्ड आहे या स्पर्धेचा, हा स्टँडर्ड आहे या मैदानातला. आणि ज्या ज्या वेळेला समालोचन क्षेत्रामध्ये अशा रीतीचे कॅचेस किंबहुना धावा अडवल्या जातात ना, त्या वेळेला निश्चित जास्तीची चर्चा होते. या क्षेत्ररक्षकाची चर्चा होईल. खेळाडू होता तिथे यश पाटील. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हवेमध्ये उडता चिता होता, तो चित्याने पाहिला असता त्यांनाही हेवा वाटला असता. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा केला. क्षेत्ररक्षक आहे, रन्स इथे मिळेल ती केवळ एक. येस आपण पाहतोय एक अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण झालं. शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये फेकलं, स्वतः पडले, धडपडले, पुन्हा नाव्यानं उभे राहिले आणि तदनंतर लगातारचा दुसरा फटकाही त्याच दिशेला आला. तिकडेही मात्र चांगली फिल्डिंग येताना पाहायला मिळाली. तिकडे आपण पाहतो 11 धावा. एक जयेश सर, आपण एक गोष्ट पाहतोय ना की हा सामना केवळ रोह्यामध्ये पाहिला जात नाहीये, रायगडमध्ये पाहिला जात नाहीये, कोल्हापूरमध्ये सुद्धा हा सामने पाहिले जातात. आणि आपले एक मित्र आहेत शितोळे, जयेश शितोळे म्हणून आहेत, समीर शितोळे म्हणून आहेत. आणि समीर शितोळेने कोल्हापूरवरून विवेक बाईच्या त्या बॅटिंगला बघून इम्प्रेस होऊन त्यांनी 500 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी विवेकसाठी गुगल पे सुद्धा केलेला आहे. सो धन्यवाद समीरजी शितोळे आणि धन्यवाद. हे जे संपूर्ण सामने रोहा स्पोर्ट्सवरती आपण सारेजण पाहतात त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वळतो पुन्हा एकदा जयेश सरांकडे. खऱ्या अर्थानं रोहा तालुका पुरतीच ही मर्यादित राहिलेली स्पर्धा नाहीये. या स्पर्धेने मापदंड ओलांडले आहेत. 11 धावा धावपलकावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना अल्पेश ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय ना, प्रतिस्पर्ध्याला जणू बांधून ठेवलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाला. लोअर फुलटोस बनवला, धावा मिळालेल्या नाहीयेत, धावा रोखल्या गेल्यात अद्याप मैदानाच्या आतमध्ये. 11 वरती 0. आपण पाहतोय वेगळ्या जिद्दीनं मैदानावरती उतरलेत. बघा जय सर, आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार आला या मॅचच्या सुरुवातीला आणि तिथून पुढे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तो पहिला बॉल मायनस केला ना तर एकंदरीत पुढे 9 बॉल टाकले गेले आणि 9 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग, कमालीचं कामकाज गोलंदाजांचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. खोला टाकला होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, धुंडो रे सांजना, अशा स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. अगदी धुक्यात हरवलेली वाट आहे. फलंदाजांना शोध मोहीम इथे करावी लागते. रन्स आलेल्या नाहीत. लगातारचे 3 बॉल डॉट. पुढचा बॉल. यावेळी लढवा बॅटने खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क इकडे नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे फसवलं गेलंय, चकवलं गेलंय. काय बॉलिंग चालू आहे. अल्पेश पाटील पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि लगातारचे 4 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकले. अद्भुत कामगिरी. 11 वरती एकही मात्र विकेट नाहीये. 9 चेंडूंचा सामना केला. 7 या आकड्यावरती नवीन बामुगडे मैदानावरती खेळतात आणि गिरीश मडवी त्यांच्या साथीला खेळत असताना 3 चेंडूंचा सामना केला. 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. मला हे सांगावंच वाटतं की दहावीर चषक ज्या फलंदाजाने अक्षरशः लीलया गाजवलेला फलंदाज त्याच्या अगेन्स्ट 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आहे ना. कुठेतरी असं वाटतं ना की 4 दिवस गोलंदाजाचे, 4 दिवस फलंदाजाचे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचा, असाच काहीसा प्रकार आहे की काय मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाज आणि फलंदाज जुगलबंदी चालू आहे. खोला टाकलेला हा चेंडू इथे यॉर्क लेनचा पाहायला मिळाला.
हा निष्णात आहे खेळाडू, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो निशी करणेकर गोलंदाजी करतोय. पहिला बॉल सिंगल आली आहे. अति वेगानं बॉल टाकला, ज्यावेळेला बॅटरला रीड केलं, ऑफस्टिकच्या बॉल बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला लगेच पायामध्ये, आणि तो खूप वेगानं बॉल टाकला. एक मोठी अपील झाली, पण निशीला सुद्धा माहिती होतं बॅटर स्टफल झाले, त्याच कारणानं मात्र अपील जास्त उचलून धरली नाहीये. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि एक धावेनं षटकाला तिसरा सुरुवात झाली आहे. धावा धावफलकावरती 12. पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा खर्च केल्या होत्या निशीनं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा येऊन देखील केवळ 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. याचं कारण एक मात्र अल्पेशने 3 धावांचं षटक हाताळलं. खोला टाकला, वेगवान, प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. निशी स्वतःच्या फिटनेसकडे नेहमीच लक्ष देतो. निशी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. निशी बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने अद्भुत कौशल्यासाठी तो नेहमी जाणला जातो आणि आज त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. डॉट बॉल आलाय, 12 धावा. 14 चेंडूचा खेळ संपला हर्षलजी, केवळ 12 आहे स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी राहिली, प्रभावित केलं, प्रत्येक बॉलवरती थांबवण्याचा कारनामा झाला. यावेळेला फुलटॉस होता, बॅटची लिडिंग एज, टर्न झाला बॉल, डिरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला केला गेला. शेवटच्या क्षणी आपण पाहतो प्रयत्न अपुरे राहिले, पण हरकत नाहीये. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती तिकडे प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावा जरी गेल्या ना तरी जास्तीचा काही फरक पडणार नाहीये. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तेजस्वी नरे आणि संपूर्ण आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, ती आम्ही प्रेक्षक वर्गाला आज आणि उद्यासाठी ती इम्प्लिमेंट केली जाईल किंवा ती अंमलात आणली जाईल, याच्याकडे मी लक्ष वेधेन. महत्वाची सूचना आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न, हा चेंडू पुन्हा एकदा डावी एशी सोडून जाण्याचा प्रयत्न होतोय, व्हाईट बॉल येतोय. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे ना, तुम्हाला पारितोषिक लगवायचं आहे, ते जीपे जर का तुम्ही करताय ते ग्राह्य धरलं जाणार नाही, त्याची अनाउन्समेंट होणार नाही. तुम्हाला कॅश प्राइज इथे आणून द्यावं लागेल. प्रथमतः जमा करा आणि तदनंतर अनाउन्समेंट करण्यात येईल. धावफलकावरती आहेत 14 विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे, परंतु हव्या तितक्याशा धावा अद्याप आलेल्या नाही आहेत. 15 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा आहेत. निशी करणेकर गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली सापळा रचला आणि तदनंतर सेलिब्रेशन. निशी करणेकरचा खेळाडू क्रमांक पहिला बाद. गुडलेन स्पॉट वरती फेकला गेला. ज्या रीतीचा बॉल फेकल्यानंतर जसं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं ना, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. म्हणून निशी करणेकर या खेळाडूला आपण जर पाहिलं तर पहिलं रोट एक्सप्रेस या नावाने ओळखलं जायचं, आता रोहा एक्सप्रेस, आणि आता या पण या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. माजी नगर अध्यक्ष रोहा, आपला आणि आपल्या हक्काचा माणूस, या रोहेकरांच्या हक्काचा माणूस, आदरणीय समीर शेठ जनार्दन शेडगे साहेब, शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष, ज्यांचं आगमन होत असताना व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम. आपला आणि आपल्या हक्काचा माणूस, रोहेकरांचा माणूस आज या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना, ज्या ज्या वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग येते किंबहुना ज्या ज्या वेळेला रोहेकरांनी आवर्जून आवाज दिला त्या वेळेला या आवाजाला साथ देणारे माजी नगर अध्यक्ष रोहा आदरणीय समीर शेठ शेडगे साहेब, ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती लाभते आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल पाहायला मिळते. मॅच चुरशीची होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण आजचा 6वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि तो लिलया गाजवला जाईल यात मात्र शंका नाही. शेवटच्या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळणार, तितकेच पाहण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग अलोट जनसागर इथे पाहायला मिळतो आलेला. असं आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत मुंडे दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती एक धाव तिकडे जोडली गेली आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाला. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल ऑफ स्टिकचा आपण जर पाहिलं ना तर अगदी बॉल बाहेर निघाला. एक चांगल्या रीतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगल्या बॉलनं चांगल्या षटकाची सांगतच झाली आहे. 3 षटकांचा खेळ थांबला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करताना टीम श्री सोनार सिद्ध धाटाव 15 धावांवरती एक सध्याची स्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करणाऱ्या निशीने या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 2 षटक त्याने हाताळलं, 12 धावा खर्च करत एक विकेट मिळवल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू झालाय बाद. संघ अडचणीमध्ये असताना पाहायला मिळत आहे.
पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण सद्य परिस्थितीमध्ये पाहतोय पाण्याची मागणी इथे करण्यात येत असताना खऱ्या अर्थाने या स्पर्धेबाबत आपण चर्चा करूया. तिसरं पर्व येत असताना साऱ्या गोष्टी चर्चेच्या होत असताना पाहायला मिळाल्या. जास्तीची जास्त चर्चा सोशल नेटवर्किंग साईटवरती होत असताना पाहायला मिळाली आणि सोशल नेटवर्किंग साईटवरती गेल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटचा किंग आमच्या सोबत आहे गुड्डेजी जाधव. तर त्यांच्या माध्यमातूनही जास्तीची चर्चा या स्पर्धेची होत असताना आपण पाहिली आहे. कारण या स्पर्धेने खऱ्या अर्थानं मापदंड ओलांडली आहेत. आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने नेहमीच जपत असताना पाहायला मिळालंय. रोहेकरांनी आवर्जून आपण पाहिलं ना तर एक नवी हिरा देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पर्वाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विवेक बाईतने ज्या पद्धतीने सामना फिनिश केला त्याचा परफॉर्मन्सही तेवढा चांगला राहिला. निश्चित चांगला खेळ होता कारण की आपण पाहतोय मानाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आहे. यंग टॅलेंटेड खेळाडू चांगला खेळ करताना पाहायला मिळाले. ज्या वेळेला संधी मिळाली आहे त्या संधीचं प्रत्येकानं सोनं केलं. आता आपण पाहतोय संकेत स्ट्राईकला आहेत बघा. रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये पहिल्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं किताब या खेळाडून आपल्या नावावरती केलं होतं. पण एकंदरीत आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या टीमसाठी खेळत असताना त्यावेळेला तो पुरस्कार मिळवला होता. आता त्याच टीमच्या अगेन्स्ट खेळायचा टीम श्री सुनार सिद्ध धाटाव क्रीडा मंडळ या टीमकडून 15-1 चौथं षटक. पहिला बॉल पहिल्या बॉलला पाठवलंय उत्तुंग आकर्षक आकाशाला गवसणी घालणारा जणू काय आकाशाला बुकी मारत बुकी टेंगुड षटकार. शेवटच्या क्षणी ज्या वेळेला जो डायलॉग आपण पाहिला बुकी टेंगू जसा बॉल आपण जर पाहिलं तर स्लॉट मध्ये आला ना त्याला अगदी फेकून दिला संकेतनं. एक चांगला फटका पाहायला मिळता. षटकार आपण पाहिला नाही. अल्पेशने हे देखील म्हणाला असेल सोशल नेटवर्किंग वरती गेल्यानंतर मला वाटत असेल अल्पेशने हा स्ट्रोक पाहिल्यानंतर एकंदरीत म्हणाला असेल बाई काय हा प्रकार आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. धावफलकावरती 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जनसेवक सामाजिक प्रामाणिक कार्य करणारे आदरणीय युवा नेतृत्व माजी नगर अध्यक्ष रोहा समीर शेठ जनार्दन शेडगे साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. आपल्या रोहेकरांच्या हक्काचा माणूस ज्यांच्याकडे आपण पाहतो शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नेहमी चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू हवेमध्ये हवाई सफर करतोय. एअर स्ट्राईक केलंय ठोकलाय षटकार. ज्या वेळेला नवीन बामुगडे पहिल्या बॉलवरती षटकार खेळले होते ना तदनंतर पूर्ण बॅकफूटवरती आले होते. जवळजवळ एक षटक ते मागे राहिले. बरेचसे डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले. पण जसा संकेत आला संकेतच्या बॅटमधून जसा षटकार पाहायला मिळाला सिंगल आली कॉन्फिडन्स वाढला टीमला दिलासा दिला आणि आता नवीन बामुगडे यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार पाहायला मिळाला. हे महत्त्वाचं आहे. टीम वर्क इम्पॉर्टंट आहे. एकट्या दुकट्यावरती सामना जिंकला जात जाईल. संघाचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे आणि आता इथून पुढे पलटवार करायला सुरुवात झाली आहे. अल्पेश पाटीलच्या अगेन्स्ट 2 षटकार आलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना खऱ्या अर्थानं माजी नगर अध्यक्ष रोहा समीर शेठ शेडगे साहेब यांची उपस्थिती आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मनाने दिलदार दिसायला रुबाबदार बोलणं दमदार वागणं जबाबदार कामात खबरदार नेता आमचा शामदार. आज एक चांगलं नेतृत्व आपल्यापर्यंत आहे. हा फ्रॅकर बॉल होता पाठीमागे आले बॅकफुटला आले ऑन साईडला खेळला क्षेत्ररक्षक. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. एक लॉलीपॉप झेल इथे निसटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कॅच सुटल्यानंतर येतोय हा षटकार. सर काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये असा खेळ अपेक्षित नाहीये. तुम्ही मॅच कोणती खेळता तुम्ही मॅच सर्वाधिक महत्त्वाची खेळता. इथून जिंकलात तरच प्रवास चालू राहणार आहे. इथे थांबलात तर या स्पर्धेची वाट नव्याने बघावी लागणार आहे आणि तिथे एक सोपी कॅच सुटताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला तिथे 6 धावा मिळाला. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना सूर गवसणं हे अत्यंत आवश्यक राहतं. कारण एकंदरीत आपण एखादा संगीतकार त्याला जर का एखादा सूर मिळाला किंवा तो ताल रिदम मध्ये आला तर एक चांगल्या दर्जाचं गीत तो नेहमी गात असतो आणि हा फलंदाज त्या धाटणीचा आहे. कारण 16 बॉलवरती 20 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतो. 3 षटकार या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद एक छोटासा डीजे ब्रेक घ्यावे असा गेलो आणि असा आलो.
जवळजवळ आपण पाहिलं तर 15 धावा आला होता. तदनंतर वेळ बदलली आहे आणि यस एकंदरीत आपण जर पाहिलं तर वेळ बदलली. तिकडे संकेत आले, संकेतने षटकार खेचला. तदनंतर आता नवीनच्या पाठमधून 2 षटकार आले. या मॅचची स्थिती बदलायला सुरुवात झाली. मॅचचा मोमेंट तो चेंज केला. कौतुक करावं लागेल. आपला व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. निश्चित सन्माननीय समीर शेडगे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेताना व्यासपीठावरती बघायला मिळतील. ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आपण पाहतो. यस निश्चित ही तालुक्याची मानाची स्पर्धा आणि सर्वच मान्यवर या स्पर्धेला भेट देताना निश्चित पाहायला मिळतील. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर वेगवान हा चेंडू इथे पाहायला मिळाला. लाईन मिस केली आहे. पंचांनी 2 हात केले जमिनीला समांतर. चेंडू आला अवांतर. धावा धाव फलकावरती ते एकंदरीत आपण पाहिल्या तर 36 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. उजव्या सीच्या फार दुरून पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि फार दूर चेंडू राहिला होता. फलंदाजाच्या रीच मध्येही नव्हता. आवाकाच्या बाहेरील हा बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल जाऊन पोहोचते. धाव फलकावरती 35 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ ढाटाव. पुढचा बॉल गोलंदाज यश पाटील. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक दूर एक्स्ट्रा कव्हर उन्हाळतोय. एक धाव निश्चित इथे पळून पूर्ण करण्यात आली. तिहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय परंतु कलेक्शन आणि फेकी खराब स्वरूपाची पाहायला मिळाली. याच कारण की काय 3 धावा इथे कंप्लीट होतात. बघा शुभमने किती एफर्ट्स लगावले होते या कॅचसाठी. कारण की शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केले. कारण की त्यालाही माहिती आहे ही कॅच किती महत्त्वाची आहे आणि त्या पलीकडची ही मॅच. कारण की ही जर जोडी जमली ना मैदानावरती तर 60 ते 70+ धावांची टोटल निश्चित आहे. आणि त्यासाठी त्यानं जास्तीच्या धावांचा विचार केला नाही, त्या कॅचचा विचार केला आणि म्हणून तो वेगानं बराचसा धावत जाताना आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नाही. हा फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगला. टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ आणि नवीन होतोय इथे फेल. आपण पाहतोय धावा धावफलकावरती आहे 38 आणि 38 या आकड्यावरती एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि यस निश्चितपणे या मॅच मध्ये खूप सारा धावा इथे मात्र थांबलेला आपण बघतोय. एक दमदार नेतृत्व, एक दमदार कर्तृत्व असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपल्या हक्काचा माणूस, आपल्या रोहेकरांच्या हक्काचा माणूस, माजी नगर अध्यक्ष रोहा समीर शेडगे साहेब, शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष, ज्यांना आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती, ज्यांची उपस्थिती नेहमीच प्रार्थनीय आहे. आपल्या हक्काची व्यक्तिमत्व ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. या मॅचचा आनंद घेत असताना रोहेकरांच्या हक्कासाठी नेहमी झटणारे हे व्यक्तिमत्व आपल्या सोबत आणि नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं तितकंसं प्रेम आहे. विशेष करून मी त्यांचाही आभारी असेन. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात जिथे धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसाच्या मॅचेस कशा असतील याकडे आपण लक्ष देणार आहोत. यावेळेचा खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड खेळ आहे. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे परंतु हा येतोय. पहा इथे झालंय मोळे षटकार. एकंदरीत सर आपण पाहिलं ना, ज्या वेळेला तो झेल पकडला त्यावेळेला मोठा दिलासा होता, पण शेवटच्या क्षणी ज्या वेळेला 2 हात वरती केले ना तेव्हा आकाशने टीमला एक गोलीगत धोका दिला. कारण की ज्या वेळेला कॅच पकडला होता शेवटपर्यंत असं वाटलं आरामात त्यानं जज केलं, विकेट मिळाली, पण तो सीमारेखेच्या बाहेर होता. टीमला मोठा धोका. षटकार आला आणि तो षटकार कोणी खेळला? विघ्नेश, जो टीमचा यंग टॅलेंटेड कॅप्टन आहे. पहिला षटकार आला. धावा 44 वरती 2 विकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग चालू आहे. अव्वल दर्जाचा खेळ या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 4था बॉल. 44 उजव्या बाहेर हा चेंडू इथे दिशाहीन पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू, तोही कर्णधार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचा थाट, त्याचा रुबाब आपण पाहिला की त्याने काय स्ट्रोक खेळला होता. हा चेंडू इथे अभांतर स्वरूपाचा येत असताना 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विघ्नेश ऑन अ स्ट्राईक, 600च्या हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. आउटसाइड एज घेतली, लोअर फुल टॉस बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना सचिन तेंडुलकर वयाच्या 16 वर्षे ज्यावेळेला पाकिस्तान संघाच्या अगेन्स्ट
त्यांनी ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं होतं, 16 वर्षामध्ये डेब्यू करणारा तो खेळाडू आपण पाहिला, भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला गॉड ऑफ क्रिकेट म्हणून देऊन गेला. या युवा खेळाडूला आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्याच्याकडून ही अपेक्षा फार आहेत. उद्याच्या मॅचेस वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ खेळणाऱ्या स्ट्रॉंग बॉयच्या अगेन्स्ट. यावेळेला पहा आणखीन एक धमाका विस्फोटक अंदाजामध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विघ्नेशच्या बॅटमधून हा एनहॅन्सव एक चांगल्या दर्जाचा षटकार. तर याच गोष्टीची दखल आपण जर पाहिलं ना तर श्री सोनार सिद्ध धाटाव क्रीडा मंडळाने घेतली, कारण की विघ्नेश याच्याकडे खूप मोठं टॅलेंट आहे आणि या खेळाडूकडे टॅलेंट असल्या कारणानं त्याला पुढे आणलंय आणि पुढे नेण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये कर्णधार पद त्याच्या हाती दिलाय आणि ते बजावत असताना चांगला खेळ त्यानं आतापर्यंत या टीम मध्ये केला. अप्रतिम बॅटिंग. कर्णधार ही सुळावरची पोळी राहते, कारण जिंकणं या हारणं काहीही झालं तरी कर्णधाराच्या माथी मारलं जातं, परंतु हा कर्णधार वेगळा आहे. लोअर फुल टॉस उजव्या अशीच्या बाहेर धावा मिळतील त्याच्यावर, चेंडू जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट येतोय हा चौकार. पंचावन्न धावा. या मॅचची स्थिती बदलली बघा. 5 ओव्हर झाल्यात, 55 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद पाहायला मिळतात. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे बघा सर. 21 धावा यश पाटीलनं खर्च केला. सुरुवात वाईडनं झाली, 3 धावा आला, विकेटही आली, षटकारही आला, पुन्हा वाईड आला, डॉटही आला, पण षटकार चौकार पुन्हा आला. काय बॅटिंग केली विघ्नेशनं, नेत्रदीपक. पण मी आवर्जून सांगेन 3 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या पहिल्या, आणि तदनंतर या मॅचची स्थिती कुठपर्यंत गेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा धावा खेचून आणण्याचा कारनामा मैदानावरती ज्या वेळेला सुरुवात करून दिली, जी सुरुवात अपेक्षित होती नवीन बामगडे यांच्या माध्यमातून, तदनंतर तिथे मिडल ऑर्डरमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ संकेत मुंडे आणि आता विघ्नेश थेटे, अव्वल दर्जाची बॅटिंग. आता चांगल्या स्थितीमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे टीम श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव. 55ला 5. उद्याच्या दिवसाच्या मॅचेस अशा असणार आहेत मित्रांनो. वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ स्ट्रॉंग बॉयज या संघाच्या अगेन्स्ट ठीक 9:30 वाजता खेळेल. श्री दत्त कृपा मुळाज्ञा इलेव्हन शिवाज्ञा इलेव्हन हा संघ खेळेल, तो अर्थातच आयुषी आरोही इलेव्हन या संघाच्या अगेन्स्ट. तदनंतर एक्झिबिशन मॅच खेळली जाईल आणि तदनंतर हा सामना या संघातील विजेता संघ खेळेल विनोद पिंगसाई या संघाच्या अगेन्स्ट. एक्झिबिशन मॅच ही रोहा तालुका आणि अगदी त्याच वेळेला मुरुड तालुका या संघांच्या अगेन्स्ट खेळली जाणाऱ्या 2 तालुके, 2 दक्षिण रायगड मधल्या महासत्ता खेळणार. परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन माळी आला आणि तो येता येता आनंद घेऊन आलाय, त्याने मिळवले विकेट. प्लेड ऑन, खेळाडू बाद. अगदी आपण पाहतो समोरचा बॉल होता, समोरचा बॉल समोर खेळण्याच्या नादामध्ये त्याच वेळेला बॅटची हलकीशी एज घेतली, बॉल आतमध्ये आला आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर मात्र यष्टांवरती चेंडू आदळताना पाहायला मिळाला. महत्त्वपूर्ण विकेट संकेत बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानावरती मनीष दाखल होताना पाहायला मिळतील बघा. विघ्नेश थेटे यांच्यासाठी कॅश प्राइज आले इकडे. तनय कोरले यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नेश यांना देण्यात येईल. सन्माननीय प्रसादजी मोरे साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये या भव्य दिवस स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सचिन माळी यांना पहिल्याच बॉलवरती महत्त्वाची विकेट मिळवली आहे. सर आवर्जून सांगेन आई एकविरा स्पोर्ट्स या टीमचा कॅप्टन निशी कर्णेकर सातत्यानं 3ही वर्ष सचिन माळी या खेळाडूवरती विश्वास दाखवत आपल्या टीम मध्ये त्याच खेळाडूला स्थान दिलंय आणि 3ही वर्षामध्ये विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ या खेळाडूने खेळून दाखवलाय. 10.65च्या करंट रन रेटने धावा येतात. जर ही धावगती मेंटेन केली तर 60 बनतात, परंतु इथे रन्स हव्यात. 55ला 3. हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर निश्चितच प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात आली. धावांसाठी चालू असणारी ही धाव मैदानाच्या आतमध्ये पथ्यावरती पडेल, कारण आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. धावा प्रत्येकाला हव्यात, धावा प्रत्येकाला पाहायच्या आहेत. इथे प्रत्येकाला षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायचा आहे. यस, निश्चित आपण म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो आणि धावायलाही दम लागतो आणि धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे
एक धाव तर निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 58 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष रोहा तालुका आपल्या हक्काचा आणि रोहेकरांच्या हक्काची व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत उपस्थित आहे. समीर शेठ शेडगे साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. धाव फलकावरती त्या 58 3. पुढचा बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करतो आहोत राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष जयवंत दादा मुंडे साहेब यांचं आगमन होत असताना आपण त्यांचे हार्दिक असं स्वागत करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल. गोलंदाज कमी गतीने टाकला, लपेटलाय, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे दूर. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर खेळलेला हा स्ट्रोक एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. 59 वरती 3 सध्याची स्थिती आपल्याला मॅचची आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आणि यश निश्चित सुरुवातीचा खेळ चांगला बहरताना पाहायला मिळतं. धावा आला, धावा बनला आणि त्या धावा बनवल्या जातात मैदानावरती. एक चांगली मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आहे एकवीर स्पोर्ट्स आपण जर पाहिलं तर रोड खुर्द, एका बाजूला आपण जर पाहिलं तर श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव. पुढचा बॉल. आगतम स्वागतम सुस्वागतम. खुला टाकलेला हा चेंडू ड्रायव्हिंग लेंथला आहे, सिंगल मिळेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लाभते आदरणीय माननीय सन्माननीय जयवंत दादा मुंडे साहेब ज्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. स्कोर काढला 60-3. खेळाडू बाद. 60 धावा लागला, 3 फलंदाज बाद झाले. या षटकाचा शेवटचा बॉल अतिवेगाने टाकला. बॉल कुठे चालला? येस बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणारा आणि या डॉट बॉलनं पहिला पूर्वार्धाचा खेळ थांबला आणि 10.00च्या सरासरीनं बॅटिंग करताना श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव पोहोचले 60 वरती. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. मी सन्मान करण्यासाठी तेजजी नरे, राजूजी केरकर या संपूर्ण आयोजन कमिटीला मी विनंती करेन. आपण एक विशेष सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज येथील पायरीला गंध आला, साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग हा आला. माजी नगराध्यक्ष रोहा, आपल्या रोहेकरांच्या हक्काचा माणूस आदरणीय समीर शेठ शेडगे साहेब यांचा विशेष सन्मान करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक आज आपण पाहत आहोत. संपूर्ण रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान, विशेष व्यक्तिमत्वाचा आज आपण करतो आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी विशेष सन्मान करण्यात येत असताना माजी नगर अध्यक्ष रोहा तालुका समीर शेठ शेडगे साहेब, शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष ज्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात. एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमाप्रसंगी करतो आहोत. आदरणीय माननीय सन्माननीय समीर शेठ शेडगे साहेब ज्यांचा विशेष सन्मान आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वावरती असा सर्वांचं गर्व असे तिसरं पर्व. या पुढील सन्मान या आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आदरणीय सन्माननीय जयवंत दादा मुंडे साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. राजकीय पटलावरती दुरंदर व्यक्तिमत्व आज आपल्या या व्यासपीठावरती आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आज आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जयवंत दादा मुंडे साहेब ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो ज्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे सर्व आयोजक रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या माध्यमातून करण्यात येत असताना धन्यवाद साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आदरणीय माननीय सन्माननीय माजी नगर अध्यक्ष रोहा तालुका समीर शेठ शेडगे साहेब यांना विनंती करेन आपण या स्पर्धेला संबोधित करावं. प्रेरणादायी आपले शब्द या स्पर्धेला आपण संबोधित करावं. आपल्या हक्काचा माणूस आदरणीय समीर शेठ शेडगे साहेब यांना मी विनंती करेन आपण संबोधित करावं. रोहा तालुका प्रीमियर लीग मला वाटतं 5वा वर्ष आहे का कितवा, तिसरा. 3 वर्ष या सामन्यांना मी हजेरी लावत आहे.
एक उत्कृष्ट नियोजन रोहा तालुक्यातील हे सर्व युवक या रोह्याच्या भुवनेश्वरच्या ग्राउंडवरती करत आहेत. गेले 4 दिवस हे सामने सुरू आहेत. उद्या मला वाटतं सामन्याचा शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. पण आमच्या रोह्यातील या तरुण सर्व असतील, त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी असतील, रोह्यातले असतील, रोह्यातल्या अन्य विभागातले असतील, एक चांगला नियोजन रोहे तालुक्यातील क्रीडाप्रेमींना देत असतात. खरोखर बघायला आनंद वाटतो का एवढ्या शिस्तबद्ध ह्याच्यामध्ये हे सामने खेळवले जातात. ह्याच्या अगोदरचा सामना मला बघता आला नाही, पण माझे मित्र संकेत देशमुखाने मला अगदी अभिमानाने सांगत होते की त्यांच्या टीमनी शेवटच्या बॉलला सिक्सर मारून त्यांच्या टीमचा विजय मिळवला. एक चांगले सामने प्रेक्षकांसाठी हे करत असतात. मी आत्ताच त्यांना सांगितलं का माझ्याबरोबर दुपारी एक नदीम देशमुख म्हणून आपण दहावीर क्रिकेट संघामधून तो खेळायचा. नदीम देशमुख नंतर कालांतराने सौदीमध्ये गेला तो, आणि तो तिथं खेळायला लागला. त्याचा मुलगा आज सौदीच्या टीममधनं खेळतो. नंतर त्यांनी जेव्हा इंडियामध्ये आला तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीमध्ये जॉईन केलं त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि दुपारी मी त्याच्या 2 वाजता त्याच्या इथे एका कार्यक्रमासाठी गेलो असं त्याची भेट झाली. त्याला मी सांगितलं इथे असे सामने सुरू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आज त्या संपूर्ण युनिव्हर्सिटीच्या मुंबई युनिव्हर्सिटीमधनं खेळतो. गेल्या 4 दिवसापूर्वी त्यांनी 30 बॉलमध्ये सेंचुरी पूर्ण केली आणि आपल्या वडिलांच्या वाटेवरती रोहेकरांचं नाव त्यांनी एक चांगलं यांनी हे केलं. मी यांना म्हणलं का जर योग भेटला तर त्याला नक्की या ग्राउंडवर आणीन त्या या इथे क्रिकेटच्या सगळ्या क्रीडाप्रेमींना बघायला, कारण की तो एक रोह्यातला एक तरुण आहे. रोह्यातल्या तरुणांसाठी एक चांगलं पर्व प्रत्येक ह्याच्यामध्ये सुरू असतं. RTPL असेल, याच्यानंतरचा दहावीर चषक असेल, असे अनेक क्रिकेटचे सामने इथं खेळवले जातात. मी सर्व जे कोण आयोजक आहेत या सर्व यांचे एक यशस्वी आयोजक आहेत. शेवटी 3 वर्ष सामने भरवणे ही काही साधी गोष्ट नसते. त्यामुळे या सर्व यशस्वी आयोजकांना मी धन्यवाद देतो, शुभकामना देतो का दरवर्षी असंच तुम्ही हे सामने इथं भरवत जा. आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता सदैव आपल्या मागे आहेत, रोहेकर आपल्या मागे आहेत. चांगले बक्षिसं आपण इथे सगळे लावता. मी एक वेगळी ट्रॉफी यावेळी बघितली, बजरंगबलीची गदा यावर्षी देणार आहोत. एक चांगली संकल्पना आहे, कारण की तेच कप बघून लोकांना पण आता कंटाळा आलेला आहे. त्यामुळे एक बजरंगबलीची गदा आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये एक वेगळा वैभव आहे, एक वेगळं शक्ती आहे. त्यामध्ये नक्की बजरंगबली आपल्या पाठीवर राहील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, मनपूर्वक साहेब आपला आभार आहेत. आपले हे सगळे शब्द आम्हाला प्रेरणादायी राहतील. आणि यस, पूर्वार्धाचा खेळ संपला. 60 धावा बनला, 61 धावांची टोटल या मॅचमध्ये. एक महत्त्वपूर्ण आणि त्याही पलीकडे एक दमदार सामना जसा आपल्या भेटीसाठी येईल त्या पलीकडे दमदार समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया. एकीकडे महाराष्ट्राचा गोड आवाज जयजी भोसले सर आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्राचा दुसरा गोड आवाज अलिबागला बिलॉंग करणारे आमचे संदीपजी जगे सर. हे 2 कणखर आवाज आपल्या भेटीसाठी येतील उत्तरार्धाच्या खेळामध्ये. यस, ऐकूया आपण समालोचक कक्षामध्ये संदीप सरांना आणि जय सरांना. थँक्यू. शेठ शेडगे साहेबांना, कारण छान आणि मार्मिक अशा प्रकारचं कसं बोलावं आणि त्याच वेळेला त्यातून किंबहुना कोणत्याही खेळाचा असेल किंवा त्याच वेळेला कोणत्याही आयोजनाचा असेल कसा उत्कर्ष साधला जाईल यासाठी असणारं व्यक्तिमत्व असणं फार आवश्यक असतं. आणि सन्माननीय समीर शेठ शेडगे यांच्या रूपाने आपल्याला ते लाभलेलं आहे. त्याचं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद द्यावं लागेल. रोहा नगरीला हाच तर एक वारसा लाभलेला आहे ना. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं, म्हणजे या दशकातून पाठी जावं तर मागच्या दशकात, त्याच्या पाठीमागे जावं तर अगदी या संपूर्ण शतकाचा जर संपूर्ण तुम्ही विचार केलात ना तर रोहा नगरीला, संपूर्ण रोहा तालुक्याला एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या आणि त्याच वेळेला आता क्रीडा या सगळ्या गोष्टीचा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आणि तेव्हा जो ऐतिहासिक वारसा आपण जतन करतो, जोपासना करतो, ज्याला इंग्रजीमध्ये एक फार छान शब्द आहे की ती एक लिगसी निर्माण करणं फार आवश्यक असतं. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन हे शब्द केवळ चित्रपट नगरीतून तुमच्या त्या मनाच्या नगरीमध्ये येणं फार आवश्यक असतं. आणि किंबहुना रोहाने गेले कित्येक वर्ष ते जपलंय. आणि म्हणूनच येथील धार्मिक वारसा असेल, इथला
इथला ऐतिहासिक वारसा असेल, इतका सामाजिक वारसा असेल, इथला शैक्षणिक वारसा असेल, तो अनेक वेळेला आपण अनुभवलाय. सन्माननीय समीर शेठ शेडगे यांनी त्यातल्या क्रीडा संस्कृतीचा वारसा कशा पद्धतीने पुढे चाललेला आहे त्याचं एक फार छान नैतिक उदाहरण या ठिकाणी पेश केलं आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्यातून यावा किंवा त्याच वेळेला त्या खेळाडूकडून प्रेरणा आपण घ्यावी, एक छान संदेश सुद्धा दिला. धन्यवाद समीरजी, आपण या व्यासपीठावरती आलात आणि किंबहुना या संपूर्ण स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी रोहा शहराचे प्रथम नागरिक या नात्याने आपण आपलं कर्तव्य तर पार पाडलेलं आहे. पण त्याच वेळेला राजकीय जीवनामध्ये जगत असताना आणि सामाजिक चळवळींमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या संघटना आपल्याला भेटत असतात आणि त्या संघटनांमध्ये जाताना काम करत असताना एक वेगळं चॅलेंज सुद्धा असतं. कारण अलीकडच्या काळामध्ये राजकीय माणसांचं आयुष्य सुद्धा साधं सोपं राहिलेलं नाहीये. पडद्यावरती दिसणारं एक आयुष्य, पण त्याच्या पाठीमागे पडद्या पाठीमागे अनेक साऱ्या टेन्शन्सवरचं एक ते आयुष्य असतं आणि त्यातून एक वाटचाल करणं, मग त्यातून वैयक्तिक सुद्धा वाटचाल करणं हा एक वेगळ्या प्रकारचा टप्पा असतो. रोहा नगरीमध्ये आपण तो या ठिकाणी परिपूर्णपणे त्याला न्याय देत आहे, ही सुद्धा गोष्ट अभिमानाची आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय व्यक्तिमत्वांना आपण भेटताय, महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना शिवसेनेच्या माध्यमातून आपण भेटताय, त्यांच्याशी संपर्क साधताय, त्यांच्याशी अर्थातच स्नेहसंबंध जपताय. हे सुद्धा या राजकीय संस्कृतीचं, प्रगल्भ राजकीय संस्कृतीचा एक वारसा आहे. त्याबद्दल आपण तो जपलाय, त्याबद्दल सुद्धा आपला एक रोह्यातील नागरिक या नात्याने आम्ही आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो आणि वळतो मैदानाकडे, जिथे 61 धावांचं आव्हान आहे. प्रेक्षक वर्ग, यस, टायमर चालू झालेला आहे. रोहा स्पोर्ट्स संपूर्णपणे ही क्षणचित्रे आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आणि प्रेक्षक वर्ग पाहतो ना या स्पर्धेसाठी, त्याचा उल्लेख मगाशी प्रथमेश ठाकूर यांनी केला होता की पहिल्या 5 दिवसांचा रिस्पॉन्स आणि आजच्या रिस्पॉन्समध्ये असणारा फरक. कारण तो गर्दीतली दर्दी जर शोधायची असेल ना तर ती आता या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकता. वरसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय नरेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद पाटील साहेब, आपण या व्यासपीठावरती आलेला आहात. रोहा तालुका प्रीमियर लीग आपली घराची, आपली हक्काची प्रीमियर लीग या ठिकाणी आहे आणि त्या स्पर्धेचा अर्थातच व्यासपीठाचा सन्मान त्यांच्या समवेत उद्देशजी कांबळे हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या माध्यमातून जेव्हा ही स्पर्धा या ठिकाणी क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित केलेली आहे, एक पहिला चेंडू आला, 1 धाव धावफलकावरती आणि मग आता आपण मैदानात काय पाहतोय की रोड कुर्दला सामना जिंकण्यासाठी 61 धावा पार करायच्या आहेत. हे इतकं साधं सोपं आव्हान आहे का असा प्रश्न तुम्ही म्हणाल की यार 6 म्हणजे 60/10 करा किंवा 60/6 करा, सॉरी, तुमचं उत्तर 10 येणार आहे. प्रति ओव्हरला 10 रन बनवायचे आहेत. क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स, नथिंग ॲट ऑल. क्रिकेट इज ऑल अबाउट टॅक्टिस आणि तशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो. मगाजी जयजीने फार सुंदर उदाहरण सांगितलं की तुम्ही पहिल्या षटकामध्ये किती धावा केल्यात, डझंट मॅटर अबाउट दॅट की तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तेवढ्याच धावा येणार आहेत. कारण तुमचं चॅलेंज नवीन असतं ना जयेश सर. मगाशी जे आपण म्हणालात की गोलंदाज नवीन असेल, त्याची व्यूनीती निराळी असेल, क्षेत्रव्यूह कदाचित फैलावला गेलेला असू शकेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पॉवर प्ले बदललेला असतो आणि मग त्याच वेळेला बॅट्समन एखाद दुसरा बाद सुद्धा झालेला असेल तर तोच माइंडसेट घेऊन काही मैदानात आलेला नसतो. सो क्रिकेट इज ऑल अबाउट कमिटमेंट बट क्रिकेट इज ऑल अबाउट कंबाईन एफर्ट्स. त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल जेव्हा गोलंदाज मनीष गोलंदाजी करतोय. जोरदार अपील झालं पंचांकडे, अर्थातच ती दात सुद्धा मागितले गेले आणि पंचांनी पाहिलं एकमेकांकडे आणि इथे चर्चा होतीये, इथे अपील मध्ये उत्साह पहा. शुभम देशमुख सारख्या शुभमला बाद करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. महत्वाची बाब ही राहील ना की जर का इथे कदाचित DRS चा कॉल करण्यात आलाय. आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये 2 पंच सुरेंद्र बातेकरी सर यांना आपण पाहतोय, भैया यांना आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी त्याच वेळेला शिवरामजी वैती 2 चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेले खेळाडू, त्याच वेळेला अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संदीप सर, एक बाब आवर्जून म्हणावीशी मला वाटते, मैदानाच्या आतमध्ये राजा ज्या वेळेला बॅटिंग करतोय ना त्यावेळेला त्याचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे आपण नेहमी पाहिलंय आणि राजा ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो, संकेतजी देशमुख नेहमी म्हणाले की माझ्या राजाला साथ द्या. आज या राजाला साथ देईल का शुभम, किंबहुना तो कितपत साथ देतोय ना हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. संकेतजी देशमुख यांचा लाडका खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं गेलंय.
हा खेळाडू इथे नॉट आउट आहे म्हणून घोषित करण्यात आलाय. नॉट आउट आहे हा खेळाडू, अर्थात डॉट बॉल आलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू महत्वाचा राहील. 61चा करायचा पाठलाग. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. उसळी घेणारा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. कोणतीही मुवमेंट चेंडूने केलेली नाही आहे आणि हेच हेरलाय पंचांनी, म्हणून की काय खेळाडूला इथे नॉट आउट देण्यात आलाय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेजी सामंत सर यांना मुंबई भांडूपवरून जे कामकाज करतात असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा ज्या पद्धतीने आवेश पाहायला मिळतोय ना तो आकर्षक आहे. कारण तुम्हाला पहिलं षटक टाकत असताना मैदानामध्ये काही थिंक टँकने सल्ला दिलेला असतो की तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्याच रन खर्च करायचे आहेत, विकेटच्या शोधामध्ये जायचे आहेत किंवा काही चेंडू डॉट टाकायचे आहेत. या गोष्टींवरती आपल्याला बोलावं लागेल. कारण जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये रोटकुर्दची फलंदाजी मैदानामध्ये सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला धाटाव संघ आहे नाहीये ओके सर. धाव फलकावरती आपण पाहिलं तर यावेळेला मैदानावरती 2 धावा झाल्यात. दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा चेंडू यावेळेला गोलंदाजीसाठी तयार होतोय. तो मनीष राईट मोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय केवळ 2 धावा आल्यात आणि आपण ज्या डॉट बॉल मेकॅनिक्स वरती बोलत होतो ना त्याच्यावरती आपल्याला या विषयावरती जावं लागेल. पण अर्थातच या चेंडू नंतर आपण बोलू. याही वेळेला आपण पाहतो ना चेंडू खाली राहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज येऊन शफल होऊन खेळेल वगैरे वगैरे हे सगळे थेसिस जरूर आहे. बघितलं आपण बराच अर्थातच ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता 5व्या-6व्या स्टंपवरती, परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ काय आहे तर ती मिडल अँड ऑफ स्टंप आहे. आणि त्याच वेळेला फलंदाजाच्या समोर नामोहरण करणारी गोलंदाजी कशी टाकायची तर तो योग्य टप्प्यावरती चेंडू टाकत असताना तो थोड्या अंशी का होईना स्लोअर करून टाकायचा. हा गतीमध्ये केलेला बदल फार महत्वाचा असतो. प्रत्येक गाडीने गतीमध्ये बदल केला म्हणजे ती रोहा स्टेशनला थांबेलच असं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं इथे गतीमध्ये बदल केलेला चेंडूवरती धाव मिळणार नाही याचा जो काही आश्वासदायक चेहरा निर्माण करतोय ना ते उल्लेखनीय आहे. आणि आता मात्र एक जोरदार फटका टोलावण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बराच काळ हवेत होता, पण क्षेत्ररक्षकांना ज्याला आपण म्हणतो ना की आमचा अर्थातच हर्षद नेहमी म्हणतो की ते मिस जजमेंट जे असतं ना ते फार महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये मिस कॉलला फार महत्त्व राहिलं नाही, पण असं मिस जजमेंट जर राहिलं तर मात्र मोठी हादरा होऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती आणि एक पारितोषिक आलंय. जर षटकारांची हॅट्रिक झाली तर सलमान लंबाते आणि प्रसादजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जय सर, पहिल्या षटकात 4 धावा 61ला उत्तर देताना सुरुवात सावध आहे, संत आहे हे तर आपण पाहतोय, पण कदाचित ही वादळापूर्वीची शांतता म्हणावी की गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं. नाही, मी तर गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज हा आपल्या बॅटला धार लावूनच आलेला असतो. प्रत्येक फलंदाज हाच विचार करतो मी षटकार आणि चौकारांमध्ये डील करणार. एकंदरीत पाहिलं 30 बॉलचा खेळ बाकी आणि 57ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आल्यात ते केवळ 4. सलमानजी लंबाते आणि प्रसादजी मोरे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चर्चा या गोष्टीची आपण करत होतो की टेनिस क्रिकेटचा बॉल जो टेनिसचा बॉल असतो 120 ग्रामचा ज्याच्यावरती कापडा आवरण आहे त्याची जर काही एज लागली त्याचा आवाज जास्तीचा होतो का याची एक चर्चा होऊ शकते. कारण आपण जर का पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटच्या मॅचेसमध्ये किंवा अगदी त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचे सामने ज्या वेळेला होतात त्यावेळेला कदाचित मला असं वाटतं की मी जास्तीच्या मॅचेस जवळून पाहिलेल्या नाही आहेत की लाईव्ह कॉमेंट्री होत नाही, परंतु जो प्रेक्षकांचा आवाज किंवा अगदी त्याच वेळेला ज्या प्रकारचं क्रिकेट तिथे होतं तिथला ॲटमॉस्फिअर असतो तिथे आवाज कसा जात असेल पंचांपर्यंत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा बनल्यात, एकही खेळाडू बाद नाहीये. पूर्वार्धाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 61चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आला. राजा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ह्या खेळाडू जेवढा हाईट कम आहे ना तेवढा फाईट जादा आहे. जेवढे कमी उंचीचे खेळाडू आहेत ना त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलंय. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येत असताना डेव्हिड वॉर्नर सध्याच्या घडीला भारताला डोकंडुखी ठेवणारा वेट ज्या पद्धतीने खेळतो ना हे त्या पद्धतीने हेडचाही क्रिकेट पाहायला मिळालाय. हा येतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येत असताना संदीप सर यासारखी गोलंदाजी जर होत राहील ना हा तिखट मार आहे जो फलंदाजांना थांबवून ठेवतोय. धावा आलेल्या नाही आहेत. धावांसाठी जी चालू असणारी ही जद्दोजहद कुठेतरी अपुरी पडते की काय. 7 बॉलचा खेळ संपलाय, केवळ 4 धावा धाव फलकावरती आहेत. 29 बॉल 57ची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही आहे.
रोहा स्पोर्ट्सवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उद्याच्या दिवशी मुरुड तालुका खेळतोय रोहा तालुक्याच्या अगेन्स्ट. एक प्रेक्षणीय मॅच, मैत्रीपूर्ण सामना, परंतु दोन दक्षिण रायगड जिल्ह्यातील दोन महासत्ता एकामेकाच्या अगेन्स्ट असतील. हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना गोलंदाजी करत असताना बापू नाडकर्णी यांनी एक मोठा विक्रम नोंदवला. आपल्या डावखुऱ्या हाताच्या फिरकी गोलंदाजी करत असताना लगातारचे 131 बॉल त्यांच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचे टाकण्यात आले. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये दोन लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. गोलंदाजी करत असताना सौजन्याला आपण पाहतोय लगातारचे दोन चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हे इफेक्टिव्ह राहतात. यावेळेचा बॉल येथे पंचाकडे अपील बोट आकाशाकडे. खेळाडू क्रमांक पहिला राजा जाधव प्लम्प लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण केलात ना की जर तुम्ही एक चेंडू निर्धाव टाकलात तर दबाव वाढणार आहे, दुसरा चेंडू निर्धाव आला तर फलंदाज थोडा बॅकफुटवरती जाणार आहे आणि मग तिसऱ्या चेंडूवरती तो फटका नक्की शोधणार आहे. आणि त्या शोधण्याच्या नादामध्ये इथे राजा बाद झालेला आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, लेग बिफोर द विकेट या स्वरूपामध्ये तो आउट झाला. बाद झालेला फलंदाज राजा. आणि पहिला हादरा जेव्हा राजाच्या स्वरूपामध्ये बसतोय त्यावेळेला संघाला विचार करावा लागेल आता रोडकर की नक्की मैदानामध्ये या धावा जमवायच्या असतील प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या विरुद्ध कोणती अस्त्र वापरायची. बघा डॉट बॉल मेकॅनिझम आज मैदानामध्ये अनेक वेळेला पाहायला मिळतोय जयेश सर. कारण पहिल्या वेळेला जेव्हा धाटाव संघ मैदानामध्ये फलंदाजी करत होता 13 चेंडू निशी अँड कंपनीने डॉट टाकले होते, 3 फलंदाजांना बाद केले होते, म्हणजे टोटल 16 चेंडू निर्धाव गेले होते. 36 मधल्या 16 चेंडूंवरती धाव आली नाही, म्हणजे उरलेल्या 20 चेंडूंमध्ये साधारण 59 किंवा 60 धावा आल्या, 61 टू विन आहे. सो पुढच्या सत्रामध्ये आपण काय पाहतोय की आता सुद्धा गोलंदाजी करत असताना सौजन्याने 2 चेंडू निर्धाव टाकले, तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि चौथ्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळवण्याच्या शोधात जवळजवळ पूर्ण झाला होता. त्याचा प्रयत्न पूर्ण झाला होता पण क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल सुटताना पाहिलाय. मला वाटतं ही हे जे काही आहे ना हा गाफीलपणा म्हणावा लागेल कदाचित, कारण तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये हा इतका लूज कॉन्फिडन्स दाखवता येत नाही की तो सहज चेंडू आपल्या हातामध्ये येणार आहे, तो विसावणार आहे, अशा प्रकारचं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते, कुणीही तुम्हाला घरी आणून ताट देणार नाही, इथपर्यंत तुम्हाला मैदानामध्ये तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये घाम तुम्हाला गाळावाच लागणार आहे आणि इथे घाम निश्चितच तो गाळावा लागेल, कारण जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. पुढचा बॉल खुला टाकला इथे, दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, 1 मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद. आफ्रिका संघाला खेळणारा इम्रान ताहिर विकेट मिळवल्यानंतर संपूर्ण मैदानभर गिरट्या घालायचा आणि त्याचं सेलिब्रेशन काहीसं वेगळं पाहायला मिळायचं. सेलिब्रेशनची चर्चा केली तर मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला विकेट मिळवल्यानंतर प्रत्येकाचं सेलिब्रेशन वेगळं राहिलंय, परंतु त्याच वेळेला शारोन कॉटवेलचं काहीतरी वेगळं असायचं. जमाकाच्या आर्मीसाठी तो सॅल्यूट करायचा मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवल्यानंतर. 5-2 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निशी कर्णेकरला आपण पाहतोय. निशी कर्णेकर महत्वाचा खेळाडू आहे, संघाचा कर्णधार आहे, संकट मोचकाची भूमिका त्याला इथे अदा करावी लागेल. 5-2 सद्य परिस्थिती. दुसरं षटक प्रगतीपथावरती सौजन्य वेगवान गोलंदाजी करत असताना त्याची ॲक्युरेसी पहा किती चांगली आहे. तो निष्णात आहे एका टप्प्यावरती निरंतरपणे चेंडू टाकायला आणि त्याने ते करून दाखवलं. यष्ट्यांचा वेध घेणारे चेंडू त्याने हाताळलेत, म्हणून की काय त्याला विकेट इथे प्राप्त झाल्यात. या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडूची चर्चा मी करत होतो. बापू नाडकर्णींचा मला उल्लेख करावासा वाटला, तदनंतर मला लतीश मलिंगाची आठवण होते. 4 षटकांचा स्पेल T20 क्रिकेटमध्ये हाताळला, 17 बॉल डॉट टाकले होते. आडवा बाटणे आल्या निशी कर्णेकर मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आलेला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच निसटली आहे. हा झेल सुटलाय, धरणीला दान दिलाय, निशीला जीवदान मिळालंय.
जीवदान नेहमीच हानिकारक असतात. राजू वाघमारेला मागील मॅच मध्ये जीवदान मिळालं, त्याने विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग केली. अमित नागतीला जीवदान मिळालं, त्याने विशेषतः बॅटिंग केली. या सामन्यामध्ये काय घडणार? निशीला जीवदान मिळालंय. धावफलकावरती धाबा या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 7 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धन्यवाद सन्माननीय समीर शेठ शेडगे साहेब, आपण या ठिकाणी स्पर्धेला उपस्थिती दिलीत. आपल्या हक्काची आणि घरातली स्पर्धा या नात्याने रोहा तालुक्याचं प्रतिनिधित्व आपण करताय. राजकीय पक्षाचं नेतृत्व करत असताना किंबहुना सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपण या क्रीडा चळवळीच्या इतिहासाला आणखीन एक उजाळा देण्याचा आपण प्रयत्न केलात. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या संपूर्ण क्रीडाप्रेमी मित्रपरिवार यांच्या वतीने आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी साहेबांच्या समवेत, या ठिकाणी शेडगे सरांच्या समवेत, ज्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. सोनार सिद्ध धाटाव संघ मैदानामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, ही गोलंदाजी आग ओकणारी आहे. तिखट अशा प्रकारचा मारा मैदानामध्ये सुरू आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो ना की रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक थरार पाहायला मिळणार का? मागच्या सामन्यामधला एक बेधडक आणि तितकाच बेदरकार परफॉर्मन्स मैदानात पाहिला, पण तो थरार पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावा म्हणून रसिक प्रेक्षक या ठिकाणी डोळे लावून बसलेले आहेत. पण हा थरार प्रत्येक वेळेला आपल्या समोर येईल अशातला भाग नाही. पण इथे संघामध्ये म्हणजे खास करून रोटकुर्द संघामध्ये जे दोन्ही फलंदाज आहेत, मग निशी असेल, त्याचा साथीदार अर्थातच मैदानामध्ये उभा असलेला सचिन असेल, या दोन्ही फलंदाजांना मैदानात थोड्या धावा जमवाव्याच लागतील. कारण 24-54 तसं काही फार अवघड लक्ष अशातला भाग नाहीये, पण कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण सोनार सिद्ध दाटाव संघाने मैदानात ज्या प्रकारे प्रतिकार केलेला आहे, धावा 6 ओव्हरमध्ये 60 आल्या, डझंट मॅटर अबाउट दॅट ना, तुम्हाला त्या थिंक टँकने चालवावं लागतं. मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, साधारण 60च धावा धावफलकावरती आल्या होत्या किंवा 61-62 धावसंख्या धावफलकावरती आली होती. आजपर्यंत दिवसाचा संपूर्ण अनालिसिस केलं तर काय पाहिलं? पहिला सामना चेस करणाऱ्या संघाने जिंकला. पुढचे दुसरा, तिसरा, चौथा सामना काय झाला? पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकला. 5वा सामना चेस करताना जिंकला गेला. आणि 6व्या सामन्यामध्ये चेस करणारा जिंकणार की बॅटिंग करणार जिंकणार? त्याचं उत्तर यावेळेला क्षेत्ररक्षण करणारी टीम सोनार सिद्ध दाटाव पूर्णपणे देताना, कारण आणखीन एक हादरा बसतोय फलंदाज. सात धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झाले. संदीप सर, मला असं ग्रामीण भाषेमध्ये नेहमी आपण म्हणतो ना की ही इनिंगकडे पाहता मला असं वाटू लागलं की फलंदाजी करत असताना हे खेळाडू जणू काय ढेपाळलेत की काय. एका मागोमाग एक 3 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळाले. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परिस्थिती अनुरूप खेळ होत असताना पाहायला मिळालेलं नाहीये. शांत संयमाने खेळ कोणताही फलंदाज करत नाहीये. जणू काय मैदानाच्या आतमध्ये जातोय, निशीच्या कानामध्ये सांगतोय मैं पल दो पल का साथी हूं, पल दो पल मेरी कहाणी आहे सांगून ते मैदान सोडताना पाहायला मिळाले. त्याचं कारण आहे ना की बघा, आपण शालेय जीवनामध्ये असतो त्यावेळेला आपल्याला काही निबंध असतात. मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, इंटरनेटचे फायदे आणि तोटे, किंवा त्याच वेळेला अलीकडच्या काळामध्ये तो निबंधाचा विषय असा असेल यूट्यूबचे फायदे आणि तोटे. बरोबर आहे. तर त्या विषयावरती आपल्याला जावं लागेल की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. समालोचन तुम्ही करताय, तुम्ही छान पद्धतीने बोलून गेलात, पण तुम्ही नंतर घरी जाऊन बघताय तर काय, तुमच्या व्हिडिओला दुसऱ्याचाच आवाज आहे. सो इट्स लाईक दॅट. हे का होत असतं तर याच्या पलीकडे त्याचे काही तोटे सुद्धा आहेत आणि ते तोटे उचलणारे सुद्धा तेवढेच मोठे वाकबगार झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा होतात ना की तुम्ही चांगली फलंदाजी करत असताना तुम्ही एखाद्या आउट ऑफ द ऑफ स्टंप शॉर्ट ऑफ लेन चेंडूला तुम्ही खेळू शकत नाहीये. तो स्लो रन टाकलाय, तो फिरवला गेलाय आणि तो फिरवला गेल्यानंतर तो दिसून येतो की दिस इज ऑल अबाउट द टॅक्टिस. आणि त्या टॅक्टिस थोड्याशा का होईना डीप फेकच्या वर्ल्ड मध्ये थोड्या सत्य साबित होताना दिसत आहेत. डेफिनेटली या गोष्टीची चर्चा तर व्हायला हवी. कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ही जी वाहिनी आहे किंवा सोशल नेटवर्किंग साईट आहे याच्यावरती ते तुम्हाला भरभरून देतं, परंतु ते घेत असताना जे काही मिळत आहे ते आपण योग्यतेने घ्यावं. या गोष्टी महत्वाच्या असतात. धावफलकावरती आहेत त्या 9-3 खेळाडू झालेत बाद. 21 बॉल 52ची आवश्यकता. आपण मॅचकडे जास्त जास्त कॉन्सन्ट्रेट करायला हवा. निशी मैदानाच्या आतमध्ये चाच पडतोय, तो मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्या पाण्यामधून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तो तडफडतोय. तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे.
यावेळेला लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड खेळलाय. अगदी माझ्या जवळचे मित्र परंतु क्रिकेटवरती नेहमीच प्रेम करणारे, भरभरून प्रेम करणारे हेमंतजी सनस साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलंही हार्दिक असं स्वागत. कारण खुल्या गटाच्या खेळाडूंना दुबईमध्ये किंवा कुठेही परदेशामध्ये वारी करायची आहे ना, ते हेमंतजी सनस यांच्याशी नेहमी कॉन्टॅक्ट करतात. कारण पासपोर्टचे जेवढे काही व्यवहार आहेत हे ते नेहमीच त्यांच्या माध्यमातून होतात. विजाचे असतील ते असतील किंवा खुल्या गटातील खेळाडूंना एकत्रित आणणारी व्यक्ती हेमंतजी सनस. पुढचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज पहा, परंतु या बॉलचं कौतुक करायला हवं. फिंगर रोल केली, चेंडूला वळवण्यामध्ये यशस्वी राहिला. 9-3 सद्य परिस्थिती. चेंडूची कमती इथे होती आहे कारण येणारे बॉल इथून राहिले ते मला वाटतं 20 आणि 20 बॉलमध्ये 52ची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. 20 बॉल 52 धावा, 20 बॉल आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अजूनही मी करण्याचा प्रयत्न करेन. खोला टाकला, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची महत्वाची कॅच, या सामन्याची हवा काढली आहे. ही मॅच नव्हे तर ही कॅच होती आणि अफलातून झेल इथे टिपलाय. निशी झालाय बाद आणि सामना जणू काय अर्धा गमावलाय की काय संघाने. शुभ सन्मान आपण करतोय माजी सरपंच तथा ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सदस्य नरेश दादा पाटील यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. राजूदादा केरकर आणि बंटीदादा चांदगावकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. नरेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वर्षे यांचा सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पूर्ण करतोय. नरेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. आपल्या व्यासपीठावरती एक मुख्य उपस्थिती त्यांची नक्कीच आपल्या स्पर्धेला पाहायला मिळते आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि आज मात्र स्पर्धेला त्यांची मुख्य उपस्थिती पाहून आपण त्यांचा सन्मान करतो. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सदस्य उतेशदादा कांबळे यांचा देखील आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. उतेशदादा कांबळे यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. सागरजी बोबाड असतील, त्यांच्या समवेत बंटीदादा असतील, संकेतदादा असतील आणि राजूदादा केरकर असतील. सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. थँक्यू सो मच दादा, वेळात वेळ काढून आलात, आपण स्पर्धेला उपस्थित दर्शवलीत त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. अशा स्वरूपाची अवस्था ज्याला आपण दयनीय अवस्था म्हणतो, अशा स्वरूपाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संदीप सर चालू आहे की काय. कारण केवळ 9-10 धावा धावफलकावरती असताना 4 खेळाडू बाद झालेत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट माझ्याकडून राहून गेली जाता जाता सांगणं की जे खेळाडूंनी फॉर्म भरलेत परंतु ते अनसोल्ड राहिलेत, ज्यांना कोणालाही संघांमध्ये संधी मिळालेली नाही आहे, अशा खेळाडूंच्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या अवेलेबल आहेत. प्रियजी पवार यांच्याशी कृपया संपर्क साधा. आजचा दिवस इथून 1 दिवसाचा अवधी तुमच्याकडे आहे आणि ID कार्ड घेऊन येणं कंपल्सरी असेल. कारण प्रियजी यांनी मला आवर्जून येता सांगितलं मला भेटत असताना की उद्या सायंकाळपर्यंत सामना स्पर्धा संपेपर्यंत यदा कदाचित ते खेळाडू आले नाही तर भात कापणी काही जी शेष अजूनही आहे त्यांना देण्यात येतील. 9-4 मैदानाच्या आतमध्ये आपण वळतो आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. 4थ्या षटकाला प्रारंभ होत आहे. खोलवर या 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. 18 बॉल 52ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहील. शिवरामजी वैती यांचे रिॲक्शन्स आपण पाहिले. एक लेजेंडरी अंपायर ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खास करून मुलुंडच्या नवघर विभागाला बिलॉंग करतात. मुळात ते कोळी आहेत आणि कोळी बांधवांना नेहमीच प्रेमळ स्वभावाचे असतात. हे रिॲक्शन्स हे थोडेसे ॲग्रेशन्स वाले होते त्यांचे. पण ते संध्याकाळी आपल्यासोबत ज्या वेळेला जेवायला बसतील तेव्हा ते अजून काहीतरी प्रेमाच्या गोष्टी जेव्हा सांगतील तेव्हा ते रिॲक्शन्स नक्की बदलणार आहेत. हां, तर त्यापर्यंत जाऊ आपण. पण तुम्ही जे मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलं 18 चेंडूमध्ये 52 धावा, निशी बाद झाल्यानंतर आपण तिकडे मगाशी झेल सुटलेला संकेत मगाशी ज्याने झेल सोडला होता त्याने एक सुटकेचा निश्वास टाकला असेल. त्याला माहिती आहे की यार बरं झालं आता निशी आऊट झाला, नाहीतर मॅच माझ्या हातून गेली की काय, आज रात्रभर मला काही झोप लागली नसती. असेही काही क्षण येत असतात ना. 18
चेंडू येणं, वॉट शॉट, या वेळेला हेलिकॉप्टर उचललाय पण सरळ 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 क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. मग 18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी आपण पहिल्यांदा 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता 17 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी. 51 धावांची आवश्यकता आहे. 9 धावा जर धावफलकावरती झाल्या तर अर्थातच 10 धावा धावफलकावरती इथे दिसतात आमच्या स्कोरर बुकच्या. आपण एकदा चेक करूया. हा येस झेल आपण चेक करतोय. तोपर्यंत एकदा स्कोर फक्त टॅली करतो दोन्ही स्कोरर कडून प्लीज. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे सन्माननीय तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष माज सवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष माज सवाल यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने आणि रोहा तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. सर आउट आहे. फलंदाज बाद असल्याचा इशारा अर्थातच आपण सुद्धा पाहू शकता. थेट ही क्षणचित्रे घर बसल्या पाहू शकता. इथे सुद्धा तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनमध्ये सुद्धा तुमच्या मोबाईल ऑन करा, तिथे पाठीमागे जा, रिवाइंड करा, तिथेही बघू शकता आणि इथे आम्ही तुम्हाला त्याचे हायलाइट सुद्धा दाखवतोय ना. 17 चेंडू येणं बाकी. याही वेळेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सौजन्य गोलंदाजीला आलाय आणि मैदानामध्ये सौजन्याच्या गोलंदाजीबद्दल आपण बोलत होतो ना, त्याचा हा तिखट मारा मैदानामध्ये सुरू आहे. या एकेरी धावांना धावसंख्या बदलले, 11 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज होती. थोड्या अंशी का होईना जरा नर्वस झाला असाल, जरा आजूबाजूला गडबड गोंधळ सुरू असेल तर थोडं कॉन्सन्ट्रेट करूया गेमवरती. सोनार सिद्ध धाटाव संघ मैदानामध्ये 61 धावांना रोखून दाखवण्याचा जो करिश्मा करतोय ना, मला तो 2008चा अभिनव बिंद्राचा बीजिंग ऑलिम्पिक मधला परफॉर्मन्स आठवतोय. कारण स्कोर इथे टॅली होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा येणार आहे की हा दणदणीत षटकार आहे. 16 धावा धावफलकावरती या षटकारानिशी. पाटलांची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये यश पाटीलच्या बॅटमधून षटकार आला आणि एकच फाईट आणि वातावरण टाईट सांगितले त्याने. कारण हा सामना अजूनही संपलेला नाहीये. 15 बॉल 45 ची आवश्यकता. सामना बनू शकतो. आत्मविश्वास हवा. मी करीन आणि मी करून दाखवेन. हा आत्मविश्वास इथे करणं आणि दाखवणं गरजेचं आहे. षटकार आलाय सौजन्याच्या अगेन्स्ट. उजव्या यशीच्या बाहेर रक्षा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. धावा मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यश पाटीलचा ब्रँडेड चौकार. काय फटका खेळलाय यशने या वेळेला. फक्त क्षेत्ररक्षकांनी बघत राहावं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर यश आणि त्याच्या पाठीराख्याने एक जल्लोष सुद्धा साजरा केला. कारण सामना अजूनही फिरू शकतो. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, त्या अभिनव बिंद्राच्या किस्स्यापर्यंत येऊ आपण, तो विसरणार नाहीये मी. कारण स्पोर्ट्स इज ऑल अबाउट काम माइंड्स अँड व्हायोलेंट बॉडीज असं जे म्हणतात ना, त्याचं ते उत्तम उदाहरण आहे आणि जे आज आपल्याला यश पाटीलच्या बॅटमधून ते पाहायला मिळतंय. तुम्हाला अनऑर्थोडॉक्स सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला परावर्तित करावं लागतं. ते चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागतं आणि याही वेळेला घणाघाती प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आमंत्रित करतो सन्मान्य रुपेश शेठ ठाकूर यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 13 चेंडू येणं बाकी. जयेश सर 35 धावांची आवश्यकता. जो सौजन्य आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला सौजन्याने वागा असं म्हणत होता त्याच्या अगेन्स्ट आता या वेळेला मात्र म्हटलं जात आहे की हा जमाना आता सौजन्याने वागण्याचा नाहीये, टीट फॉर टॅटचा आहे. 13 बॉल 35 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये यश पाटील दर्जेदार बॅटिंग करतोय. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. बॉल 12 बॉल 31 ची आवश्यकता. किक मारली होती, स्टार्टर चालू केलं होतं आणि म्हणाले होते की चला. ते आता परत थांबलेत कारण त्यांना माहिती आहे सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. यशने काय अफलातून फलंदाजी केले. 5 चेंडूत झळकावलेल्या या 20 धावा. षटकार चौकार, षटकार चौकार असं काही हे चित्र निर्माण करताना की या सामन्याचा रिझल्ट धक्कादायक असेल. याच दरम्यान निवासजी करिवले यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. निवासजींना विनंती असेल. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. चला, वेळ दौडायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करा प्लीज. जयेश सर 12 चेंडू 31 धावा. मगाशी पण साधारण काहीतरी असंच इक्वेशन होतं. चांगला सामना इथे पाहायला मिळणार. यश पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, प्रत्येक जण म्हणाला असेल त्याच्या संघातील सहकारी, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती तू विश्वास ठेव. तुझ्याकडे तो आत्मविश्वास आहे, किंबहुना तू करून दाखवलाय या आधी देखील. आज या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो करून दाखव. हा इतिहास रचण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 बॉलचा खेळ शेष आहे. 31 ची आवश्यकता आहे. सामना बनलाय. जो सौजन्याने विकेट घेतल्या होत्या, ज्या सौजन्याने प्रत्येक विकेट मध्ये सेलिब्रेशन केलं, या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये यश पाटील आला आणि त्याने याच षटकामध्ये हाण आणलं जिथे सौजन्याला आणि रन्स गोळा केल्यात. बघा, एक गोष्ट असतं, मी जे अभिनव बिंद्राचं उदाहरण तुम्हाला म्हणालो की 2008ला बीजिंग ऑलिम्पिकला गेल्यानंतर त्याला माहिती होतं की चायनामध्ये वर्स्ट सिच्युएशन असू शकतात. तर अशा वेळेला त्यांनी अगेन्स्ट प्रॅक्टिस केली होती, अगेन्स्ट विंड शूटिंगची प्रॅक्टिस केली. त्याने त्याच वेळेला शूटिंग रेंजमध्ये काही बदल करून घेतले स्वतःसाठी. रिव्हर्स आईजने त्याने प्रॅक्टिस केली. सेम नीरज चोप्रा डीड फॉर हिज प्रॅक्टिस. आणि परफेक्ट प्रॅक्टिस गिव्स यू अ परफेक्ट रिझल्ट. हे मैदानात मात्र आता पाहायला मिळालं, कारण गोलंदाजीला आला बंटी घाग आणि त्याने या वेळेला प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाची ही यष्टी उद्ध्वस्त करून हे दाखवलं की सामना अजूनही आमच्या बाजूला आहे. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये एकट्याने लढतोय, परंतु त्याला साथ देणारा एखादा फलंदाज हवाय, कारण तो एकट्याने चाललाय. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. 6 खेळाडू बाद झाले, 30 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण चुरस निर्माण होत असताना पाहायला मिळते, कारण येणारे चेंडू राहिले ते 11 बॉल आणि 31 ची आवश्यकता. विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. पहिल्या बॉलवरती इन स्विंग यॉर्कर इथे पाहायला मिळाला. मुळात टेनिसचा फर असलेला बॉल स्विंग होत नाही, परंतु चेंडूने हवेमध्ये जे काही हेलकावे घेतले ना, ते जिथे अविश्वसनीय राहिले होते गोलंदाजाचे. आणि हे बलस्थान आहे त्याच्या गोलंदाजीतील, कारण आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये हेलकावे घेत थेट यष्ट्यांवरती आढळलाय. महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली आहे. कोंडी फोडली. ही जोडी जमली होती. खऱ्या अर्थानं बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे संदीपजी जगे आपण पाहिलं ना, तर वकील देखील आहेत, स्वतः ऍडव्होकेट देखील आहेत. परंतु मला वाटतं ज्या पद्धतीने हे जोडी फोडली ना या गोलंदाजाने, जर तो वकील झाला असता तर डिवॉर्स स्पेशलिस्ट निश्चित झाला असता. समाजामध्ये अशा वकिलांची संख्या कमी हो असं अर्थातच, आणि संसार चांगले चालो असा आपण आशीर्वाद देऊया. वळूया मैदानाकडे, जिथे पंचांचा इशारा वाईटचा आला. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या रिव्ह्यूचा आला आणि सामना जिंकण्यासाठी 11-31 धावांची गरज होती. अर्थात 11 चेंडू आणि 31 आणि डिसिजन पेंडिंग आहे. जयेश सर, इथून काही उदाहरणं आहेत ना, म्हणजे जेव्हा मला आठवतं की 2001ला ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा सुरू होती आणि त्यावेळेला पुलेला गोपीचंद हे मैदानामध्ये होते आणि पुलेला गोपीचंदची ती फायनल
जी होती ती एका चायनीज खेळाडूशी होती. त्यावेळेला त्यांना बरेच जणांनी सांगितलं की चायनीज खेळाडूंविरुद्ध जिंकणं सोपं नसतं, ते तुम्हाला कधी लेफ्टला कधी राईटला कधी तुम्हाला त्या कोर्टच्या पूर्णपणे नाचवतात, त्यांची उंची भरपूर आहे, त्यांच्या विरुद्ध खेळणं इतकं सोपं नसतं. पुलेला गोपीचंदच्या अगोदर अनेक वेळेला त्या पेपरमध्ये ते लिहून आलं होतं, पण पुलेला गोपीचंदने या प्रश्नाबद्दलचं उत्तर त्याने तो टायटल जिंकून दाखवला. आणि मग तो म्हणाला की अशा गोष्टींना मी फार महत्त्व देत नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं, मला माहिती होतं की गेम 4 लॉस झाले की 7 लॉस झाले, याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं होतं 21 पॉईंटचा गेम असतो आणि त्यापैकी किती सेट मला किंवा किती पॉईंट्स मला घ्यायचे आहेत त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करतो. डझंट मॅटर अबाउट दॅट हाऊ मेनी वी लूज और हाऊ आय लूज. डिसिजन पेंडिंग अजूनही. 6 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती. DRS कॉल इथे करण्यात आलाय. प्रत्येक मुवमेंटला पहा ना, क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर जास्तीचं चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्हावं किंवा एक नीट आणि क्लीन क्रिकेट व्हावं यासाठी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करण्यात येतो. DRS कॉल इथे देण्यात येतात आणि म्हणून की काय आपण पाहतो DRS कॉल करण्यात येतात. तर तिसऱ्या पंचाने कॉल दिलाय ऑन फील्ड अंपायर जो निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल, कारण हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव येत असताना गोलंदाजा तुम्ही ऍक्शन रिप्ले जर का पाहाल ना, चेंडू दुरून जरूर गेलाय, परंतु अगदी त्याच वेळेला जिथे आपण पाहिलं तर गोलंदाज बॉल डिलिव्हर करत असताना मधोमध आलाय आणि म्हणून याचंच कारण की काय पंच ऑन फील्ड अंपायरचा निर्णय ग्राह्य धरला जातो. धावफलकावरती 31. अवांतर चेंडू आलाय. 30 ची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेरील बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येत असताना जगन्नाथच्या बॅटमधून षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जगन्नाथने काय स्ट्रोक खेळला. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार खेचत असताना आपले फटके हे 440 चे झटके हेच त्याने सांगितले प्रतिस्पर्ध्याला. 37ला 6 आवश्यकता या मॅच मध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागतो का? या वेळेला नो बॉल. नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये इथे बोनस धावांचा जणू काय सेल लागलाय. नो बॉल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. एक्स्ट्रा रन. 10 बॉल. विजयासाठी 23 ची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंकाला राजा, कधी राजाला रंक बनवेल याचा मात्र नेम नाही आहे. सरडा क्रिकेट आणि भारतीय राजकारणी यांनी कधी नेम नाही, कधी आपले रंग बदलतील. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती येणाऱ्या 38 धावा. 6 खेळाडू बाद. परंतु ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, 2 बॉल 6 वरती खेळतोय जगन्नाथ. स्ट्रायकर एंड वरती आहे. पुढचा चेंडू आणखीन एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. यावेळेला डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढायला हवेत, कारण या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी हा बॉल पहा कमी गतीने परंतु शरीराच्या अगदी जवळून निर्धाव स्वरूपाचा येतोय. नो बॉल. 23 ची गरज. आता थोड्या अंशी गोलंदाजाला क्रेडिट द्यावं लागेल, कारण त्याने फलंदाजाची खेळण्याची स्टाईल ओळखली, त्याच वेळेला त्याचा रिदम ओळखला. आणि मग हे सगळं जर भंग करायचं असेल ना तर तुम्हाला वेगळे एक्सपेरिमेंट करावे लागतील. पण इतकेही भयानक एक्सपेरिमेंट परवडणारे नाही आहेत. हे पंच सुद्धा म्हणतात की हा एक्सपेरिमेंट अति भयानक होईल, कारण तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या काही धावा देणार आहेत ना त्या केवळ रेषेला समांतर आणि अवांतर नसणार आहेत, तर प्रतिस्पर्धी संघाच्या साठी बोनस असणार. कारण 9 चेंडूमध्ये आता सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटच्या या येणाऱ्या धावा ज्या असतात किंवा ज्या बनवायच्या धावा असतात त्या स्ट्रोक्स मध्ये मोजल्या जातात. एक षटकार म्हणजे 6 ज्याला आपण म्हणतो. मग साई चौक 24 मध्ये कोणी 4 षटकार मोजेल, कोणी म्हणेल 3 षटकार आणि 1 चौकार म्हणजे तरीही 4 चेंडू. मग पुढील गोलंदाजाने याचं उत्तर कसं द्यावं. या वेळेला तो बोनस मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय आणि पंचांचा इशारा येतोय की हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये चौकार. अधुरेखित करू इच्छितो इथे.
एकंदरीत पाहिलं ना तर 7 बॉल हाताळलेत या गोलंदाजाने. 7 बॉल हा चेंडू उसळी घेणारा राहिला. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, किंबहुना जर तुम्ही जास्तीचा वेळ खर्च केलात, हुज्जत घातली तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 43 झालेत. 6 खेळाडू बाद. या षटकातील 7 बॉल टाकले त्या गोलंदाजाने. लीगल केवळ 4. DRS चा कॉल करण्यात आलाय. एक लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची सूचना, रोहा तालुका प्रीमियर लीगच्या एक महत्वाची सूचना करू इच्छितो. जर पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू घेतील असा नियम आहे. आणि जर प्लेयरने त्या संदर्भामध्ये कुठलीही मागणी केली, पंचांनाही विनंती आहे, तुम्ही डायरेक्टली हेजिटेट करू शकता, डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की नाही किंवा काय व्हॉट एव्हर. हां, फेअर बॉल आहे सर. आणि त्याच वेळेला खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही जर मी सांगतो की जर तुम्ही जर अशा प्रकारे मागणी केली तर तुम्हाला ऑर्गनायझर इथून 2 रनची पेनल्टी देतील. जेवढ्या वेळा, बरोबर आहे ना तेजसजी, जर इथून तुम्ही बॅट्समनने अंपायरकडे गेला आणि तिथून जर तुम्ही वाद घातलात किंवा त्याच वेळेला तुम्ही काय व्हॉट एव्हर इट मे बी अपील और व्हॉट एव्हर इट मे बी इन युअर माइंड, पण जर ते ऑर्गनायझरला दिसलं तर 2 रनची पेनल्टी असेल. 43 ऑन अ बोर्ड. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 8 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुल टॉस घेऊन खेळलाय. वायडेश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या जमान्यामध्ये राजा का बेटा राजा नहीं होगा, तो जो मेहनत करेगा वही राजा होगा. आता 7 चेंडू येणं बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे जयेश सर. 7 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. मी कौतुक फलंदाजाचं नाही करणार, मी कौतुक यश पाटीलचं करेन. 6व्या क्रमांकावरती तो आला बॅटिंगसाठी. त्याने ज्या वेळेला 20 धावा कुठल्या ना 5 बॉलमध्ये, त्यावेळेला संघातील बसलेले जे झोपलेले होते ना ते खडखडून उठून जागे झाले आणि तिथून मॅच बनली आहे. हा सामना इथे बनलाय कारण ऍब्सोल्युटली नो डाऊट त्या खेळाडूचं कौतुक करायला हवं जो नॉन स्ट्राईकला उभा आहे. यश पाटील 5 बॉल 12 वरती खेळतो. जगन्नाथ 49ला 6. विजयासाठी आवश्यकता आहे 12 धावसंख्येची. येणारे बॉल आहेत ते 7. ऍब्सोल्युटली. आणि का कौतुक नाही करावं यशचं, कारण तो जेव्हा 7 चेंडूमध्ये 7-12, रोह्यामध्ये सध्या 2च विषय फेमस आहेत. एक 7-12 आणि क्रिकेट मधला दुसरा 7 चेंडूतला 12. सो हे 2 विषय सध्या चर्चेला आहेत. याच्यावर सुद्धा एक रील बनू शकते. सो काय बाजूला गुड्ड्या जाधव बसला. सर बोला, नवीन चेंडू द्यायचा आहे. तेजसजी बघा पंचांचा काही इशारा येतोय. तर गुड्ड्या जाधव बाजूला बसला म्हटल्यानंतर नवनवीन विषय आम्हाला सुचतात. हा साथीचा गुण असतो असं यु नो. हा कंटेंट क्रिएटर. आणि याच्यासाठी काही आम्ही फीस पण घेत नाही. यु नो दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. आय थिंक येस, फ्री ऑफ कॉस्ट. हां, त्याच्यामध्ये आम्हाला टॅग नाही केलंच तरी चालेल. सो 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. वळूया मैदानाकडे. फार सुंदर विषय जयेशजी आपण या ठिकाणी उपस्थित केलात आणि तो विषय होता की यश पाटीलने जो रिदम मैदानामध्ये आणला की जर बघा बॉल शोधण्यासाठी 1 2 3 4 5 अख्खा गाव. येस, ही रील पाहिजे होती. हा सुद्धा एक विषय आहे. तर बघा किती विषय आज निर्माण होत आहेत ना. आणि हे सगळं रोहावासियांचं जे प्रेम आज निर्माण झालंय ना या स्पर्धेच्या निमित्तातून किंवा त्याच वेळेला या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक विषय जेव्हा समोर येतात त्याच्यामध्ये जयेशजी यांनी फार सुंदर विषय निर्माण केला की 7-12 हा केवळ आता रिदमचा विषय होता. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. सो ब्युटिफुल, so elegant, just looking like a wow. हा चेंडू. आता मात्र 6ची आवश्यकता. 5 षटक संपलेत. 55ला 6 सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जगन्नाथच्या बॅट मधून जर चौकार किंवा
यश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती, त्याच्या बॅटमधून चौकार किंवा षटकार आला 500 रुपये. सलमानजी लंबाते आणि प्रसादजी मोरे यांच्या माध्यमातून देण्यात येतील. 6 बॉल 6ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ किती रंग बदलतो या साऱ्या गोष्टी मला सरडा आणि भारतीय राजकारण्यांना आता मात्र बाजूला ठेवा असं वाटतंय. या मॅचने जे काही रंग बदललेत ना, अगदी रंग भरलेत या मॅचने. येणारे 6 बॉल विजयासाठी 6ची आवश्यकता. एकंदरीत जगन्नाथ मैदानाच्या आतमध्ये आला आणि जरूर त्याने प्रत्येकाला सांगितलं आपला हात आणि जगन्नाथ. तो जगन्नाथ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यश या बॅट मधून मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दूर 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 सर्व दूर, षटकार.